पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या कोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन या ठिकाणी आयोजित या जयंती महोत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवरांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले। या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस आठवले होते। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर शरद गायकवाड यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर सखोल व्याख्यान दिले। कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळालेले ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दगडू श्रीपती माने आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार विजेते राजेंद्र घाटगे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला। त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि कोल्हापुरी फेटा बांधून गौरविण्यात आले। यात सोहळ्यात श्रावणबाळ वृद्धाश्रमाच्या शोभा पांदारे, डॉक्टर सविता शेटिया, प्रतिभा हेगडे, पत्रकार दत्ता सूर्यवंशी, साहित्यिक भगवानराव थेंडे, शेषराव करकिलीकर, हिंदरत्न डॉक्टर दीपक लोंढे, अनिल लोंढे, रामराव दाभाडे, महेश जोंधळे, अण्णा मोहिते, किरण चौगुले, दिनकर पाटील, दिगंबर कुलकर्णी, रमेश कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश घाटगे, समाधान मोरे, डॉक्टर विजय प्रभू, शोएब शेख, विकास बुरंगले, निवास आवळे, पद्माकर नार्वेकर, रंगराव कांबळे, उत्तम जगताप, सुधीर आजमाने, सचिन बोराडे, प्राध्यापक अशोक कांबळे, ॲडव्होकेट ममतेश आवळे आणि लखन एकनाथ कांबळे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाला मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, लक्ष्मीकांत कुंबळे, ज्योतिताई झरेकर, बाळासाहेब साळवी, स्वाती माझगाव, सुजाता कांबळे, संजय कांबळे, नितेश कुमार दीक्षांत, भैयासाहेब धनवडे, संतोष खरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। स्वागत पॅन्थर आर्मी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र रुईकर यांनी केले, तर प्रास्ताविक ॲडव्होकेट ममतेश आवळे यांनी दिले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सामंत यांनी केले आणि आभार अमोल कुरणे यांनी मानले। प्रतिनिधी किशोर जासूद, NTV न्यूज मराठी, कोल्हापूर।